पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि एकदा हृदय तुटल्यानंतर परत हृदय तुटण्याच्या वेदना काय असतात हे काल आपल्याला पाकिस्तानमध्ये जाणवलं असेल. कारण काल पाकिस्तानचं सगळं लक्ष बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यावरती टेकलेलं होतं. आणि सगळ्यांना असं म्हणजे पाकिस्तानच्या चाहत्यांना असं वाटत होतं की काहीतरी चमत्कार घडावा आणि बांगलादेशनं न्यूझीलंडला हरवावं आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी वरच्यावरती सोडाव्या. परंतु काल तसं झालं नाही. कारण न्यूझीलंड हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रोफेशनल खेळणारा हा संघ आहे. आणि ज्या क्षणापासून त्यानं पाकिस्तानमध्ये पाऊल टाकलेलं आहे लढणं आणि विजयी होणं एवढंच त्यांनी आतापर्यंत सांभाळलेलं आहे. कालची मॅच देखील खूप अटीतटीची होईल असं वाटत होतं. मात्र न्यूझीलंडनं बांगलादेशचा अक्षरशः धुवा उडवला. आणि कालच्या सामन्यामुळे एक गोष्ट घडली ती म्हणजे न्यूझीलंडचं आता या ग्रुपमधलं स्थान बळकट झालं. तर पाकिस्तान जो यजमानपद चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 निभावत आहे तो या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. काय घडलं कालच्या मॅच मध्ये जाणून घेऊया. आणि नेहमीप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचाच लाडका स्वप्नील कदम आहे जो महाराष्ट्र राज्यासाठी व्हिडिओ अनालिसिस्ट म्हणून काम करतो. स्वप्नील, पुन्हा एकदा स्वागत. कालचं तुझं एक प्रेडिक्शन होतं आणि ते असं होतं की रचिन हा चमकेल. कशाच्या जोरावरती तू हे प्रेडिक्शन केलंस आणि नंतर आपण सगळ्या गोष्टींवरती बोलणारच आहोत. कारण बरेच दिवस बघितलेले की आपण रचिन हा इंजर्ड होता आणि त्याची टीमला एक गरज पण होती. ऍज अ ऑलराऊंडर म्हणून तो टीम मध्ये बसतोच. कारण ऐन मोक्याच्या वेळी बॅटिंग करतो, बॉलिंग ही काही षटकं टाकून देतो. त्यामुळं मी म्हटलेलं की तो आजची मॅच खेळेल आणि चमकेल सुद्धा. आणि खूप चांगल्या रीतीने ज्या पद्धतीनं त्याने शॉट्स खेळले, ज्या पद्धतीनं त्यांनी इनिंग बिल्डअप केली, कुठेही असं जाणवलं नाही की एक प्रेशर घेऊन तो खेळतोय. खूप सहज रीतीनं तो खेळला. आणि हाच कॉन्फिडन्स कदाचित उद्याच्या येणाऱ्या मॅचेस मध्ये न्यूझीलंडसाठी आणि रचिनसाठी सुद्धा खूप आवश्यक ठरेल. महत्वाचाच असणार आहे. कारण 2 आऊट 15शी धावसंख्या होती चेस करताना. बरोबर. विकेट चांगली होती परंतु बॉलिंग चांगली केलेली बांगलादेशच्या बॉलरनी. तिथून मॅच जिंकून देणं अवघड होतं. कारण एखादी विकेट जरी तिथे गेली असती तर निश्चित प्रेशर पुन्हा एकदा न्यूझीलंडवरती आलं असतं. डेव्हिड कॉन्वे असेल किंवा टॉम लेथम असेल त्याला चांगली साथ दिली त्यामुळेच काहीच बांगलादेश मागं पडलं म्हणेन. काल रावळपिंडीच्या खेळपट्टीवरती ही मॅच खेळली गेली. कशा पद्धतीची विकेट तुला ओव्हरऑल हा 100 षटकांचा खेळ झाल्यानंतर काय जाणवलं तुला? विकेट चांगलीच होती. आपण जसं प्रेडिक्ट केलेलं पहिल्यांदा की पहिल्या काही षटकात जर धक्के तुम्ही दिले तर टीमवरती प्रेशर नक्की येऊ शकतं. बांगलादेशच्या इनिंगचं जर बोलायला गेलं तर स्टार्ट चांगला मिळालेला परंतु तो मोठा स्टार्ट त्यांना करता आला नाही. मधल्या फळीत पुन्हा एकदा ते अपयशी ठरले. महमदुल्ला असेल, हृदय असेल यांनी मोठ्या पार्टनरशिप मधल्या षटकात केल्या नाही. मुशफिकीर पण काहीसा अपयशी ठरतोय. मुशफिकीर असेल, महमदुल्ला असेल हे करिअरच्या अंतिम टप्प्यात आहेत. यांना बांगलादेशसाठी काहीतरी वेगळं करून दाखवायची शेवटची संधी होती परंतु तू या टुर्नामेंटमध्ये ते अपयशी ठरताना आपल्याला दिसत आहेत. खरं म्हणजे कालच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बांगलादेशनं बॅटिंग केली आणि 50 ओव्हरमध्ये 236 रन्स केल्यात आणि त्यांच्या 9 विकेट्स गेल्या. 50 ओव्हरमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 236 रन प्रथम फलंदाजी करणं हे म्हणजे काय बोलावं हेच काही कळत नाही. कारण एक मॅच अगोदर त्यांनी हारलेली आहे भारताच्या विरोधात. त्यांनाही ठाऊक होतं की ही मॅच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला काढायला हवी परंतु 236 पर्यंतच ते येऊन थांबलेत. याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला म्हणता येईल. एक म्हणजे न्यूझीलंडच्या बॉलर्सनी ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक केला ती एक गोष्ट पाहायला लागेल. आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहावी लागेल आणि ती म्हणजे बांगलादेशची फलंदाजी. बांगलादेशच्या फलंदाजीविषयी काय स्वप्नील म्हणतोय स्वप्नीलच्या नजरेतून जाणून घ्या. स्वप्नील, काय सांगशील बांगलादेशच्या या फलंदाजांविषयी? बांगलादेशला स्टार्ट चांगला मिळाला. जसं मी म्हटलं संतो असेल किंवा त्यांचा दुसरा ओपनर असेल त्यांनी चांगला स्टार्ट दिला परंतु ठराविक अंतरानंतर ज्या विकेट पडत गेल्या मधल्या षटकात काही त्यामुळेच बांगलादेश मोठा स्कोर नाही करू शकलं. महमदुल्ला, रहीम यांना करिअरच्या अंतिम टप्प्यात असताना एक्सपिरियन्स बॅटिंग लाईनअप बॅटिंग करायला पाहिजे होती ती त्यांनी नाही केली. त्यामुळेच बांगलादेश कुठेतर मधल्या षटकात आपल्याला ढेपाळताना दिसला. जाकर अलीनं भारताच्या मॅच बरोबरच या मॅच मध्ये देखील रन्स केल्या परंतु त्यामुळेच तर बांगलादेश 240 पर्यंत पुन्हा पोहोचू शकलं. नाहीतर पुन्हा एकदा जर तो पण अपयशी ठरला असता तर बांगलादेश 200च्या आतच थांबला असतं. आणि खरं म्हणजे कालचं जर एक नाही आपण बांगलादेशच्या एक नाही ओव्हरऑल बॅटिंग ऑर्डरकडे जर बघितलं तर कॅप्टन संतोनं जवळपास 77 रन्स केल्या. जाकर अली 45 धावा त्यानं केल्या. रिशाद हुसेन हा 26च फक्त धावा करू शकला. तर तंजिद हसन हा 24 वरती तो
थांबला. आणि या चौघांच्या बॅटिंगच्या कदाचित पार्टनरशिपमुळे आपण असं म्हणू शकतो की 236 पर्यंत कसं तरी धापा टाकत या बांगलादेश संघ तिथपर्यंत पोहोचला. परंतु बांगलादेशमध्ये मेहंदी रियाज असेल, हृदय असेल, रहीम असेल किंवा मोहम्मद अली असेल, या चौघांची जी बॅटिंग ज्या पद्धतीनं बांगलादेशच्या फॅन्सला वाटत होतं की हे येतील, कुठंतरी ही इनिंग बिल्टअप करतील, परंतु या चौघांचं जे अपयश आहे ते अपयश अधोरेखित या निमित्तानं नक्कीच झालं. कॅप्टन संतूला कोणाची तरी साथ मिळायला हवी होती. नक्कीच, कारण जाकर अली वरती जर आला असता तर थोडी संतोला साथ त्याला मिळाली असती. ज्या 2-3 बॅट्समननी 20-25 रन केल्या, त्यांनी मोठी इनिंग करणं गरजेचं होतं. तेच त्या बॅट्समनला जमलं नाही, त्यामुळेच बांगलादेशला कमी धावसंख्या उभारता आली. काय गेम प्लॅन ठरला तर असेल, परंतु कदाचित त्याचं एक्झिक्युशन झालं नसेल. कारण छोट्या छोट्या पार्टनरशिप जर कसं, कारण आपण भारत आणि पाकिस्तानच्या संघामध्ये बघितलं की आपला रोहित शर्मा आउट केल्यानंतर विराट कोहलीला काय आलं होतं की आपली जबाबदारी काय आहे, आणि त्याने शुभमन गिलला घेऊन एक नाही ती जबाबदारी पार पाडत पार्टनरशिप केली. ज्यावेळेस शुभमन गिल आउट गेला त्यावेळेस श्रेयस अय्यर आला, त्यावेळेस विराटला माहित होतं की आपल्याला पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. हे कुठंतरी लॅकिंग आपल्याला बांगलादेशमध्ये जाणवलं. नक्कीच, कारण मी टुर्नामेंटच्या आधीच आपण बोललेलो की बांगलादेश डायरेक्ट T20 क्रिकेट येऊन खेळून येते, त्यामुळे थोडंसं त्यांना कुठं तर प्रॉब्लेम येऊ शकतोय. हाच प्रॉब्लेम त्यांना इथं पार्टनरशिप बिल्ड मध्ये आला असं मी म्हणेन. आणि जर बांगलादेशची सगळी ही फलंदाजी कापायचं काम केलं ते न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी. काय सांगशील न्यूझीलंडच्या गोलंदाजांविषयी? बॅटिंग ट्रॅक होता, खरोखरच चांगली बॉलिंग केली. ब्रेसवेलनं चांगली ऑस्पिन टाकली, त्या 4 विकेट्स घेतल्या. मधल्या ज्या विकेट्स होत्या त्या पूर्ण ब्रेसवेलनं घेतल्यामुळेच बांगलादेशचं कंबरड तिथे मोडलं गेलं. त्याच्याबरोबर त्याला फास्ट बॉलरनी तितकीच चांगली साथ दिली. आणि खरं म्हणजे कालच्या जर आपण या टॅलीकडे जर बघितलं बॉलिंगच्या, तर ब्रेसवेलनं 4 विकेट्स घेतल्या, ओरोकेच्या 2 विकेट्स खूप महत्वाच्या राहिल्या, आणि हेन्से आणि जेन्सननं 1-1 विकेट्स घेतल्या. आणि त्यामुळेच कुठंतरी बांगलादेशच्या या संघाला लगाम लागल्याचं दिसून येते. दुसऱ्या बाजूला आता आपण विचार करूया, आणि तो म्हणजे न्यूझीलंडचा. सुरुवातीला 2 धक्के बसल्यानंतर कुठंतरी असं वाटायला लागलं की आता ही मॅच काय वेगळ्या दिशेने जाते की काय. आणि पाकिस्तानच्या चाहत्यांच्या सुद्धा एक नाही आशा पल्लवित झाल्या, आणि ते कदाचित प्रार्थना करत होते अजून एक 2-4 विकेट जाव्या. पण शेवटी योद्धा तोच असतो की जो विपरीत परिस्थितीमध्ये पाय रोखून त्या ठिकाणी उभा राहू शकतो, आणि तो योद्धा कालच्या मॅच मध्ये होता रचिन रवींद्र. काय सांगशील? खरोखरच एक चांगली इनिंग म्हणेन मी त्याच्या करिअर मधली. 2 आऊट 15 अशी धावसंख्या होती. केन विल्यमसन आणि विल यंग दोघं जण आऊट झालेले. विल यंगनं लास्ट मॅच मध्ये आपल्याला बघितलं की शतक केलेलं. इन्फॉर्म बॅट्समन होता. केन विल्यमसन फॉर्म साठी झगडताना पुन्हा एकदा दिसतोय आपल्याला. 2 आऊट 15, तिथून एक खरोखर चांगली इनिंग रचित रवींद्रची, आणि त्याला तेवढीच चांगली साथ दिली ती कॉन्वेन आणि गेला शतकवीर टॉम लेथमनं. बरोबर. तर कालच्या मॅच मध्ये एक नाही रचिन रवींद्रनं 112 धावा केल्या, तर टॉम लॅथमनं 55 धावा केल्या. कॉन्वेनं 30 धावांचं योगदान त्याच्यामध्ये दिलं. फिलिप खेळत राहिला, परंतु तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. 21 धावांचं त्याचं योगदान आपल्या संघासाठी राहिलं. खरं म्हणजे आता एक नाही या मॅच नंतर म्हणजे बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोघांच्या मॅच नंतर आता कशा पद्धतीची टॅली तुला टेबलमध्ये दिसते आपल्या ग्रुपमध्ये? आपला टेबल आता स्ट्रेट वे झालेला आहे. भारत आणि जी आपली न्यूझीलंडची मॅच होईल, जो मॅच जिंकेल तो टेबल टॉपर होईल. त्यामुळे दोन्ही टीम्स तरी आता घरी गेलेल्या आहेत आपल्या. त्यामुळं जे येणारी जी मॅच असेल, जो टीम जिंकेल तो टेबल टॉपर असेल, आणि टेबल टॉपर होणं खूप महत्वाचं आहे असं म्हणेन मी. आपल्याच जर ग्रुप विषयी जर बोलायचं झालं तर आशियाई संघ आपल्या या ग्रुपमध्ये होते. भारत, पाकिस्तान, बांगलादेश. त्यातले 2 आता संघ या स्पर्धेतून आउट झालेले, पाकिस्तान आणि बांगलादेश. आशियाई संघ फक्त आता भारत हा एवढाच राहिलेला आहे. मला एक जाणून घ्यायचं आणि प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं की पहिले टॉपला इंडिया राहील, जर दुसऱ्या टॉपला न्यूझीलंड राहील, तर बी जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पहिला टॉपचा असणारा संघ पहिल्या 2 मध्ये कुठल्या संघाबरोबर भिडेल? म्हणजे 2 नंबरच्या की 1 नंबरच्या? 2 नंबरच्या भिडेल. अच्छा. जो बी ग्रुप मध्ये 1 नंबरला येईल तो ए ग्रुपच्या सेकंड टीम बरोबर खेळेल, आणि इंडिया जर टॉपला राहिली तर बी ग्रुपच्या सेकंड टीम बरोबर खेळेल. तर तिकडं तर खूप तगडी टीम्स आहेत, त्यामुळे थोडस सेमीफायनल तगड्या होणार असं मी म्हणेन. अच्छा. आणि खरं म्हणजे आता ही एक लिटमस टेस्ट असेल भारत आणि न्यूझीलंड जी 2 मार्चला होते, त्याच्यामध्ये कळेल की खरा पगडा कुणाचा भारी आहे, आणि त्या मॅचकडे आपलं लक्ष लागणारच आहे. परंतु कालच्या मॅच मध्ये न्यूझीलंडनं बांगलादेशला अक्षरशः लोळवलं, आणि जरी न्यूझीलंडनं बांगलादेशला लोळवलं असलं
तरी स्वप्नांचा चक्काचूर मात्र पाकिस्तानच्या चाहत्यांचा झालेला आहे. यजमानपद होतं, घरच्या मैदानावरती प्रेक्षकांचं पाठबळ मिळेल आणि पुन्हा एकदा 2017ची आपण पुनरावृत्ती करू असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु पाकिस्तान हा या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. आजची मॅच जी रावळपिंडीमध्ये होते त्याच्याकडे आपलं लक्ष आहे आणि ती थोड्याच वेळात चालू होते आणि त्याही मॅचकडे आपलं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि स्ट्रेट ड्राय मध्ये जेव्हापासून आपली चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झाली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन सोहळ्यापासून ते या आजच्या तारखेपर्यंत आपण या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणकोणते संघ आहेत, कोणकोणते संघ फेवरेट आहेत याच्यावरती चर्चा केली. प्रत्येक दिवसाच्या मॅचच्या अगोदर खेळपट्टी कशी असेल, हवामान कसं असेल, कोणते संघ चांगले खेळू शकतात, कोणत्या संघाचे चांगले म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, कोणते संघ वीक आहेत याच्यावरती आपण चर्चा केली. आणि भारत आणि पाकिस्तानच्या मॅच बद्दल तर कल्ला केला होता आपण या ठिकाणी. आणि नुकतंच आता आपण बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघाविषयी पाहिलं. आज जी मॅच होणार आहे ती रावळपिंडी या ठिकाणी होणार आहे आणि असं म्हटलं जातं की दोन्ही टीम या तगड्या आहेत आणि आज रावळपिंडीमध्ये धावांचा पाऊस पडेल असं म्हटलं जातंय. माहित नाही, परंतु आपण आपले एक्सपर्ट स्वप्नील कडून जाणून घेऊया की रावळपिंडीमध्ये आज ज्या पद्धतीनं साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांच्या विरोधात ठाकणार आहे, कशी खेळपट्टी असेल, दोन्ही संघाचं कॉम्बिनेशन काय असेल, यामध्ये जिंकणाऱ्या संघाला कोणता फायदा असेल आणि कोणते स्टार आज चमकणार आहेत. स्वप्नील, आजची मॅच रावळपिंडीला होते. कालची मॅच म्हणजे बांगलादेश आणि न्यूझीलंडची मॅच सुद्धा एक नाही रावळपिंडीला झालेली होती. ट्रॅक तोच राहील, खेळपट्टी तीच राहील, कसे असेल आज? दुसरी खेळपट्टी असेल असं मला वाटतंय. भरपूर धावा आपल्याला निश्चित बघायला मिळतील. दोन्ही तगड्या टीम आहेत, विसरून चालणार नाही. दोघंही मॅच जिंकून आलेले आहेत, मोठ्या रन्स उभ्या करून आलेले आहेत. त्यामुळे मॅच निश्चितच रंगतदार होणार, काय वाद नाही. बरोबर. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवलं, हाय स्कोर मॅच होती आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण आज जी साऊथ आफ्रिका भेटते ती दक्षिण आफ्रिका हे अफगाणिस्तान बरोबर भिडून आलेले, दोघांनी विजय मिळवलेले. त्याच्यामुळे टीमचं मॉरल थोडंसं उंच आहे. परंतु आज दोन्ही टीम्स तगड्या एकमेकांच्या समोर भिडत आहेत आणि अनेक क्रिकेट एक्सपर्ट असं म्हणतात की सेमीफायनल मध्ये खेळणाऱ्या टीम पैकी एक ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिका असेल. त्याच्यामुळं या मॅच कडे सगळ्यांचंच आपलं लक्ष लागून राहिलेलं आहे. कशा पद्धतीनं ऑस्ट्रेलियाची मागची इनिंग जर बघितली तर काय सांगशील की काय पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन त्या पुढे येत असतील? निश्चित, कारण जर आपण बघितलं तर 345 धावा त्यांनी चेस केलेल्या. तगडं टार्गेट होतं ते. सोपं नव्हतं इंग्लंडच्या बॉलिंग पुढे ते चेस करणं. ज्या पद्धतीनं जोफ्रा आर्चर असेल, मार्क वूड असेल, आदिल रशीद असेल, यांना ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली ऑस्ट्रेलियाच्या बॅटरनी, ते सोपं नव्हतं. त्यामुळे तो एक वेगळाच कॉन्फिडन्स त्यांच्या बाजूने असणार आहे या मॅच साठी. आणि जर आपल्याला साऊथ आफ्रिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अफगाणिस्तानच्या विरोधात घेऊन आले, काय माइंडसेट होता त्यांचा त्यावेळेस? तो एकतर्फी सामना असेल झालेला असं मी म्हणेन, कारण खूप मोठं लक्ष होतं. 208 209 धावाच अफगाणिस्तान करू शकलेलं. त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स ऑस्ट्रेलियापेक्षा पण हाय असेल असं वाटेल साऊथ आफ्रिकेला, कारण वन साइड मॅच झालेली. त्यामुळे निश्चित तेही देखील तेवढ्या जोरानच या सामन्यामध्ये प्रदर्शन करतील असं वाटते. स्टीव्ह स्मिथ आता सध्या त्याच्या मनामध्ये काय विचार असेल, कारण आता साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांना तो सामोरे जाणार आहे. मागच्या मॅचच्या जुन्या आठवणी त्याच्या मनामध्ये असणार आहे. काय सांगशील स्टीव्ह स्मिथ विषयी आजच्या मॅच बद्दल? निश्चित मोठा प्लेअर आहे स्टीव्ह स्मिथ, त्यामुळे मागच्या मॅचचं काय लक्षात ठेवणार नाही. नवी मॅच आहे, नवी सुरुवात करेल आणि हंगामी कॅप्टन असल्यामुळे थोडंसं त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण सगळ्यांनाच माहिती आहे ऑस्ट्रेलियाचे आयसीसी मधले रेकॉर्ड्स किती चांगले आहेत ते. बरोबर. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुद्धा एक प्लेअर फेल गेला म्हणजे सगळं संपत नाही. कोण ना कोण पुढे येऊन ती जबाबदारी घेताना टीमला विजयापर्यंत घेऊन जातं. आज ऑस्ट्रेलियामध्ये स्टीव्ह स्मिथ आहे. जोश इंग्लिश कडे कसं बघशील? लास्ट मॅचला ज्या पद्धतीने त्यानं मॅच फिनिश करून दाखवली, बरोबर, त्यामुळं आजची मॅच पण मी त्याच्याकडे त्याच अर्थानं बघतोय. जर चेस करावा लागला तर जोश इंग्लिश, मॅक्सवेल यांना खालती रन पुन्हा एकदा कराव्या लागतील. मॅक्सवेलची सुद्धा त्यावेळेची इनिंग अतिशय छान म्हणजे मस्त आणि क्लास अशी झालेली होती. आणि ज्या पद्धतीने मॅक्सवेल खेळत होता अगदी फ्रीली तो खेळत होता. पण त्याचबरोबर ट्रेव्हिस हेडचं अपयश मागच्या मॅच मध्ये कुठेतरी आपल्याला जाणवून आलं. ट्रेव्हिस हेडना ओपनिंगला रन्स कराव्याच लागतील. येणाऱ्या मॅचेस मध्ये ट्रॅव्हल्स हेड चालणं ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर, कारण पुढे मॅचेस सेमीफायनल आहेत, फायनल आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स हेड जर फॉर्म मध्ये आला तर ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार पुन्हा एकदा बनू शकतं असं मी म्हणेन. आणि
लॅब्युशन विषयी लॅब्युशन थोडा काही मधल्या षटकात पुन्हा एकदा फेल होताना आपल्याला दिसलाय. लॅब्युशन वरती पण जबाबदारी असणार आहे, कारण लॅब्युशन असा फलंदाज आहे की एकतर्फी सामना तोही फिरवू शकतो. त्यामुळं तो पण फॉर्म मध्ये आला तर ऑस्ट्रेलियासारखी बॅटिंग लाईनअप मला कुठं पुन्हा दिसत नाही. ऑस्ट्रेलिया सारखी बॅटिंग लाईनअप दिसत नाही असं स्वप्नील म्हणतोय, परंतु आपलं लक्ष आहे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीकडे. कारण आपण म्हटलं की जखमी असल्यामुळे त्यांचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये दिसत नाहीत, पण तरी देखील एरिस असेल, बेन डॉर्शोज असेल किंवा जॉन्सन असेल, हे सगळेजण ज्या पद्धतीनं तुटून बॉलिंग करतायत, त्या बॉलिंगचा अटॅक आजच्या मॅच मध्ये रावलपिंडीमध्ये कसा राहील? कारण रावलपिंडी म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या नजरेच्या समोर येतो तो पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर. कारण त्या स्पीच वरती तो घडलेला आहे, इतकी फास्ट ती स्पीच आहे असं त्याचं म्हणणं आहे. आज ऑस्ट्रेलियाचा हा तोफ गोळा, म्हणजे ज्या पद्धतीची आपण नावं घेतली, कशी चालतील आज? रावलपिंडीला आपण बघितले की थोडीशी आपल्याला सकाळी पहिल्या काही षटकात पेस बॉलिंग बघायला मिळते. जर तुम्ही तिथं जर धक्के दिले तर निश्चित साऊथ आफ्रिका कुठं तर बॅकफुटवर येऊ शकते. आणि गेल्या मॅचचा जर आपण विचार केला इंग्लंडच्या अगेन्स्ट, ज्या पद्धतीनं त्यांनी मधल्या फेजमध्ये विकेट्स काढल्या, त्यामुळेच तर इंग्लंड एक 380 पर्यंत नाही पोहोचू शकले. बरोबर. जर मधल्या फेजमध्ये त्या बॉलर्सनी विकेट काढून दिल्या नसत्या तर इंग्लंडला 380-390 धावांचा पण टप्पा गाठता आला असता. त्यामुळे खरोखर मधल्या षटकात काहीशी चांगली बॉलिंग ऑस्ट्रेलियाने केली असं मी म्हणेन. झॅम्पावरती नजर असणार आहे, जॉन्सन वरती नजर असणार आहे, इलिस वरती पुन्हा नजर असणार आहे. जर त्यांनी साऊथ आफ्रिकेच्या वरच्या टॉपअप लाईनअपला जर धक्के दिले तर साऊथ आफ्रिका खूप स्वस्तात बाद होऊ शकते या मॅच मध्ये. जोकरचा खऱ्या अर्थानं शिक्का जो साऊथ आफ्रिकेवरती बसला गेला, ती एक मॅच होती ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे सेमीफायनल मध्ये भिडलेले होते. 1 रन कमी होती आणि तो गोंधळ उडाला आणि एका रन मध्ये तो रनआउट झाला आणि त्याच्यानंतर हे सगळे प्लेयर्स खाली बसून अक्षरशः रडायला लागले. त्याच्यानंतर ज्या वेळेस साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांच्या समोर भिडली, त्यावेळेस ही भळभळती जखम घेऊन ते नेहमीच एकमेकांच्या समोर ठाकलेत. आज पुन्हा एकदा मंच मोठा आहे, स्पर्धा मोठी आहे, मिनी वर्ल्ड कप आहे आणि पुन्हा एकदा साऊथ आफ्रिका समोर आहे. आज कांगारूची शिकार झेब्रा असं कदाचित म्हणता येईल. झेब्रा तर शिकार करू शकत नाही, परंतु हे दोघेही आज आमने सामने आहेत. कसं बघतोस आज साऊथ आफ्रिकेच्या टीमकडे? काही मॅच मध्ये बघितलं किंवा काही वर्षात जर बघितलं तर साऊथ आफ्रिका खरोखर चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहे. लास्ट इयर आपण वर्ल्ड कप मध्ये बघितलं की ते पहिल्यांदाच आयसीसीच्या कुठल्या तर फायनल मध्ये पोहोचलेले. त्यामुळे निश्चित नजर एक वेगळी असणार आहे साऊथ आफ्रिकेवरती. टेम्बा बहुमा असेल, इडन मार्क्रम असेल, यांना मोठ्या रन्स करावे लागतील. त्याबरोबर मधल्या फळीत हेनरी क्लासन, डेव्हिड मिलर यांना मॅच फिनिश करून द्याव्या लागतील. हेच जर काम सगळ्या बॅट्समननी मिळून जर केलं तर साऊथ आफ्रिका पुन्हा एकदा आपल्याला फायनल मध्ये बघायला मिळेल. आणि 1999च्या त्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न पूर्ण साऊथ आफ्रिकेचा या मॅच मध्ये असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं टेम्बा बहुमा असेल किंवा रॉसन दुसरे सुद्धा आहे की जो खूप छान रीतीने आपल्याला IPL मध्ये खेळताना दिसलेला आहे. मार्कम आहे, डेव्हिड मिलर आहे, क्लासन आहेत आणि या सगळ्यांना माहित आहे की मॅच शेवटपर्यंत कशी घेऊन जायची. आज त्यांच्या बॅटिंगकडे तर लक्ष असणारच आहे आणि त्याच पद्धतीनं आज साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांकडे सुद्धा लक्ष असणार आहे. एका बाजूला ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला साऊथ आफ्रिकेची गोलंदाजी. कसं बघतोस? निश्चित हा मोठा सामना बघायला मिळणार आहे, कारण दोन्हीकडे फास्ट बॉलर चांगले आहेत, दोन्हीकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. त्यामुळं रबाड असेल, लुंगी इनगिडी असेल, केशव महाराज असेल, यांना चांगल्या विकेट्स पहिल्या पॉवर प्ले मध्ये काढून द्यायला लागतील. नाहीतर साऊथ आफ्रिका पुन्हा एकदा पेचात पडू शकतं, कारण तगडी बॅटिंग लाईनअप ऑस्ट्रेलियाकडे आहे. आणि गेल्या मॅच मध्ये आपण बघितलंय की सगळ्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यामुळे निश्चित हाय स्कोरिंग मॅच होईल. जर साऊथ आफ्रिकेनं विकेट्स जर काढल्या तर ऑस्ट्रेलियाला थोडंसं कुठं तर मधल्या षटकांमध्ये स्ट्रगल करावं लागेल. आज तुझ्या दृष्टिकोनातून फेवरेट तुझी टीम कोण आहे? साऊथ आफ्रिका. अच्छा, साऊथ आफ्रिका. खरं म्हणजे आपण जे क्रिकेट रसिक आहोत किंवा आपण क्रिकेट जवळून बघतो, आपल्याला एक नाही आज कोणता संघ कुणाच्या समोर आहे हे माहित नाही. म्हणजे माहित जरी असलं तरी आपलं लक्ष राहतं की त्या बॉलिंग अटॅकला हे प्लेअर खेळतात कसे, कशा पद्धतीने इनिंग बिल्टअप करतात किंवा एक नाही हे जे बॉलर्स आहेत ते इनस्विंग कशा पद्धतीने करतात, लाईन अँड लेंथ कशा पद्धतीने ठेवतात, वातावरणाशी कसं जुळवून घेतात. या सगळ्या गोष्टी एक क्रिकेट रसिक म्हणून पाहताना एक खूप वेगळी मजा असते आणि आज देखील ती आज दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहे. हो, कारण दोन्ही टीम तेवढ्या तगडे आहेत.
आपण म्हटलेलंच आहे की दोन्ही टीम या प्रबळ दावेदार आहेत सेमीफायनलच्या. त्यांची मॅच आपल्याला सेमीफायनलच्या आधी बघायला मिळते. एक चांगलीच पर्वणी असणार आहे आणि मला वाटतं की दोन्हीकडनं आज पुन्हा एकदा एक एक शतक जर बघायला मिळालं वा. तर खूप पुन्हा मजा येईल मॅच बघायला. आणि या ग्रुपमध्ये जरी ऑस्ट्रेलियानं एक मॅच जिंकली, साऊथ आफ्रिकेने एक मॅच जिंकली, तरी देखील अजूनही कोणीही सेमीफायनल पर्यंत पोहोचण्याचं शिक्कामोर्तब झालं नाही. आपल्या गटामध्ये मात्र भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत. या गटाचं कसं तू चित्र बघतोस? आजच्या मॅचवरनं बरंच काही डिसाईड होईल. एक टीम आज क्वालिफाय करेल असं मी म्हणेन. त्यामुळे थोडीशी दोन्ही टीमचा प्रयत्न असणार आहे की आजची मॅच जिंकून आपण क्वालिफायचा एक स्टेप जवळ जाऊ. त्यामुळे आजची मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची असणार आहे. जर आजची मॅच जर हरली तर साऊथ आफ्रिकेची मॅच इंग्लंड बरोबर राहिलेली आहे, ती मॅच साऊथ आफ्रिकेला जड जाऊ शकते. त्यामुळेच साऊथ आफ्रिका पूर्ण प्रयत्नात असणार आहे की आजची मॅच जिंकून आपण क्वालिफिकेशनच्या जवळ जावं. आणि ऑस्ट्रेलियाला थोडस जवळ असणार आहे. जरी मॅच हरली तरी अफगाणिस्तान बरोबर त्यांची मॅच असणार आहे. त्यामुळे थोडस ते पण कुठं तर मॅच न हरण्याच्या दृष्टिकोनात असणार, कारण एक मोमेंटम घालून चालणार नाही त्यांना पण जो मिळालाय इंग्लंडच्या मॅचमुळे. त्यामुळे दोन्ही टीम हा विनच्या बाजूनच जातील असं मला वाटतं. आणि आजच्या मॅचकडे जसं त्या देशातल्या प्रेक्षकांचं लक्ष आहे, तसंच भारतीय संघ आणि त्याच पद्धतीने न्यूझीलंड संघाचं सुद्धा लक्ष असणार आहे. कारण याच दोन टीम पैकी आपल्या भारताला किंवा न्यूझीलंडच्या टीमला सेमीफायनल मध्ये भिडावं लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांचंही लक्ष या मॅचकडे असणार आहे. हा नक्कीच, कारण त्या ग्रुप मधल्या दोन टीम सेमीफायनलला येणार आहेत. बरोबर. त्यामुळे ह्याच मी दोन टीम असेल असं म्हणेन. त्यामुळे आपल्या भारताच्या टीमचं न्यूझीलंडचं पण लक्ष असणार आहे की कशा पद्धतीनं प्लेयर आज परफॉर्म करतात. ह्याच टीम आपल्याला सेमीफायनलला दोघांबरोबर बघायला मिळतील नक्कीच. काल रावळपिंडीमध्ये 238 236 पर्यंत स्कोर राहिला. आज हाय स्कोर मॅच राहील की याच पद्धतीची पाहायला मिळेल? बॅटिंग मला वाटतं जी टीम पहिली टॉस जिंकल ती निश्चित बॉलिंगच करेल, चेस करायलाच जाईल. 300+ रन नक्की होतील असं म्हणेन. चेस होतील 300+ रन नक्की होणार चेस. तर थोड्याच वेळात आता मॅच चालू होते रावळपिंडीमध्ये आणि आमने सामने आहेत ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. लक्षात घ्या, संघ कोणतेही असेल, पण ज्याला खरंच क्रिकेट समजून घ्यायचंय, ज्याला क्रिकेटचं बुक समजून घ्यायचंय, ज्याला प्रोफेशनल क्रिकेट काय असतं हे जर बघायचं असेल तर आजच्या मॅचकडे खरंच लक्ष ठेवा. ज्या पद्धतीनं हे दोन्ही संघ आपले परफॉर्मन्स करतील, बॉलर्स आपली भूमिका बजावतील आणि बॅट्समनला कळणार आहे की आपण कशा पद्धतीनं आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचंय. हे सगळं करत असताना स्वप्नील, आज फिल्डिंग सुद्धा तितक्याच ताकदीची होईल. नक्कीच बघायला मिळणार, कारण लास्ट मॅच मध्ये आपण ऑस्ट्रेलियाकडून एक कॅच चांगला बघायला मिळालेला, साऊथ आफ्रिकेकडनं कॅच आणि एक रनआउट चांगला बघायला मिळालेला. आणि आपण म्हणत आलोय की या टुर्नामेंटमध्ये एक फिल्डिंगचा टोन अलगच आपल्याला बघायला मिळालाय. त्यामुळे निश्चित आज आपल्याला फिल्डिंग ही वेगळीच बघायला मिळणार आहे दोन्ही टीम मधनं. जास्त काही बोलणार नाही, थोड्याच वेळात मॅच चालू होते, मॅचकडे आपण लक्ष देऊ. पण हो, आपण पुन्हा एकदा नव्या मॅचचं विश्लेषण घेऊन, त्याचं प्रेडिक्शन घेऊन लवकरच भेटू आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या कार्यक्रमामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह.